हाय हॅलो नमस्कार, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हे पहा, मी मागवलेलं प्रिंटर त्याचं आपण अनबॉक्सिंग करतो आहे. तसंच आपण त्यात कसं कसं चालू करायचं वगैरे ते पण पाहूयात आपण. तर हे पहा, आत्ताच आलेलं आहे. इथे सुरीने लवकर निघत नव्हतं, एक साईडने कापलं आहे. आता आपण खोलून घेऊयात. तर चला पाहू याच्यामध्ये काय काय आहे. इथे उघडले, बॉक्स उघडलं आधी जे दिसतंय ते आहे मॅन्युअल. हे मॅन्युअल कार्ड आहे. हे पहा, इथे रुद्रने मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे. इथे हे पहा, मॅन्युअल कार्ड काढलं आपण. याच्यामध्ये आपण कसं प्रिंटर चालू करायचं, त्याचं सामान कसं कसं लावायचं, त्याच्या आतमधलं कुठे अनबॉक्सिंग करायचे, कुठे टेप वगैरे लावलेत प्रिंटरला ह्याचे, ते कसे काढायचे ते सगळं दिलेलं आहे. इथे हे कार्टेज आहे आणि वायर आहे, म्हणजे आपल्याला लावायची प्रिंटरला पाठीमागच्या साईडने ती वायर आहे. एक USB कॉर्ड पण आहे, जर आपल्याला लॅपटॉपवरनं वगैरे जर लॅपटॉपला कनेक्ट करायचं असेल प्रिंटर तर USB कॉर्डसुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे पहा, इथं आता आपण प्रिंटर काढून घेऊयात. हे सरळ काढावं म्हटलं तर पण निघत नव्हतं. आता आडवा ठेवला त्यामुळे बॉक्स काढून घेऊ. तिथे आपण प्रिंटर बाहेर काढल्या पुन्हा समोर एक एनवलप त्याच्यामध्ये आहे. CD इन्स्टॉलेशनसाठी जी CD असते लॅपटॉपला वगैरे, ती CD आहे याच्यामध्ये. त्याच्यावर अजून एक दुसरं एक मॅन्युअल कार्ड आहे, वॉरंटी कार्ड आहे. आणि हे जे मागवलं आहे मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवून. छान आहे प्रिंटर, मी यूज केलं आहे. खूप छान असं वर्क करतं आहे. याचा आधी मी याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. अनबॉक्सिंगचा व्हिडिओला वेळ लागला, एडिटिंग करायला शूट करून ठेवला होता, पण एडिटिंगसाठी टाईम गेला. त्याच्या प्रिंट कशा येतात ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्या आधी. हे पण इथे पेज वगैरे टाकण्यासाठी आहे. इथे आपण झेरॉक्ससुद्धा काढू शकतो. त्याच्यावर ठेवायचं. इथं रुद्र सांगतोय मला इथं झेरॉक्स काढता येईल म्हणून. चला तर मग आता आपण हे वरती ठेवून घेऊ. सध्या तरी काय टेबल वगैरे नाही आहे माझ्याकडं, त्यामुळं मी इथे मशीनचा जो मशीन असते आपली शिलाई मशीन त्याच्यावरच ठेवलेली आहे. एका साईडला जागा असते रिकामी ना, त्या साईडला ठेवलेली आहे. हे पहा, इथून प्रिंटसाठी इथे साईडला हे बटन आहे स्टार्ट वगैरे करण्यासाठी. थोडंसं ब्लर झालं. आता चला तर आपण हे करूया. हे इथे आहे कार्टेज वगैरे, इथून टाकायचे आतमध्ये. ही टेप काढल्याच्या नंतर त्याआधी आपण चला, मला पण यातलं काही माहिती नव्हतं, मी पण मोबाईलवर पाहूनच कसं जोडायचं कसं नाही ते पाहत होते. हे वायर वगैरे इथे पाठीमागच्या साईडला ती वायर जुळून इथे लावायची ती वायर. त्यानंतर हे जिथून प्रिंट बाहेर येणार आहे, हे जोपर्यंत उघडं नसेल तोपर्यंत ते प्रिंट बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे आधी आपण त्याची टेप काढून घेऊयात. पूर्णपणे पॅकिंग वगैरे खूप छान होती. कुठे तर काही तुटलेलं नाही, काही नाही. हे पहा, हे पूर्ण बाहेर ओढायचं जेणेकरून आपली जर प्रिंट झालेली ते इथून बाहेर निघेल. इथे कार्टेज टाकण्यासाठी आहे. एक तर हे लॉक लवकर निघतच नव्हतं, मला बराच वेळ प्रयत्न करत होते मी. तुम्ही पाहू शकता किती वेळ लागतो. ते समजतच नव्हतं कसं काढायचं. खूप ट्राय केला, थोडंसं उघडल्यासारखं वाटलं, पुन्हा पॅक झालं. ते खूप व्यवस्थित लॉक होतं. हे इथे झालं. थोड्या वेळानं रुद्राला म्हणलं की तू मोबाईल धर, मी 2 हाताने काढता येईन मला, कारण हे एका हाताने निघतच नव्हतं आणि मी मोबाईल धरलेला होता. तर हे पहा, दोन्ही हाताने धरूनसुद्धा हे पटकन निघत नाही आहे. तर खूप छान अशी पॅकिंग आहे, लॉक व्यवस्थित आहे. इथे हे लॉक निघलं. हे पहा, आता हे इथे कार्टेज टाकायचे, ते कोणत्या साईडला कोणतं कार्टेज टाकायचं ते सुद्धा दिलेलं आहे. त्याआधी आपण चला वायर लावून घेऊयात. कार्टेज टाकण्याच्या आधी पाठीमागे वायर लावली, बोर्डाला वायर लावून टाकली आपण.
ऑन केलेले. आधी पॉवर ऑन करायचं सांगितलं होतं, तसे ऑन केली. हे पहा, जसं आपण पॉवर ऑन केलं बटन, हे पहा कार्टेजचं जे आतमधलं आहे ते फिरतंय. त्याची प्रोसेस असते, ती प्रोसेस चालू झाली आहे. अजून कार्टेज वगैरे काही टाकले नाही आहे. कार्टेज कुठे कोणते टाकायचे ते पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. तसंच कार्टेज हे आपल्याला 2 भेटलेले आहेत. हे पहा, हे कलर कार्टेज आहे आणि हे ब्लॅक व्हाईट हे ब्लॅक कलरचं कार्टेज आहे. चला तर आपण आता हे खोलून घेऊयात. याची पण पॅकिंग खूप छान होती, अजिबात लीक नव्हतं, हे निघत पण नव्हतं लवकर. पाहू शकता, बराच वेळ ट्राय करत होते. तर आता हे ब्लॅक कार्टेज काढून घेतलं आपण. त्यानंतर आता आपण कलरचं पण कार्टेज काढून घेऊयात. तर कार्टेजचे पण इंक सुकू नये त्यामुळं त्याला पण टेप केलेलं आहे. सील पॅक आहे ते सुद्धा. हे पण भरपूर जड गेलं काढायला, हे कलरचं कार्टेज. आणि इथे तुम्ही पाहू शकता, एका साईडला कलर आणि एका साईडला ब्लॅक असं लिहिलेलं आहे. त्याच्यासमोरच आपल्याला ते कार्टेज टाकायचे ते. आता आपण एका कार्टेजचं टेप काढून घेऊयात. हे टेप याच्यासाठी की आपले जे कार्टेजच्या आतमधली इंक आहे ती वाळू नये, सुकू नये, त्यासाठी आहे. हे ब्लॅक कलरचं कार्टेज आहे, ते आता आपण टाकून घेऊया. ते कार्टेज टाकायला खूप अवघड नाही. तिरकं धरायचं, आतमध्ये लोड करायचं आणि थोडासा धक्का द्यायचा. प्रेस केला आतमध्ये की कार्टेज लागून जातं. मी फर्स्ट टाईम करत असल्यामुळे मला थोडासा टाईम लागला, पण नंतर लक्षात आलं नाही. हे तर सोपं होतं पण आपल्याला जमलं नाही. हे पाहिजे तर आत्ता हे पण लागलेलं नाही, त्याच्यानं तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा ट्राय केलं त्यावेळेला लागलं. इथलचं कलरमधलं जे कार्टेज आहे ना ते पटकन लागलं. हे पहा, थोडंसं तिरकं धरून ठेवायचं आणि आतमध्ये अंगठ्याने आपल्या दाबायचं, जेणेकरून ते आतमध्ये लागतं. लागल्याच्यानंतर मेन म्हणजे आवाज येतो. आवाज आला की समजायचं कार्टेज लागलं. इथे पेज टाकली आहेत मी. तर कसं वाटलं आपला हा छोटासा व्हिडिओ ते मला नक्की सांगा.